नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दुचाकी स्वारासह एका विधी संघर्ष बालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. मध्य प्रदेश राज्यातील बडवानी येथील अरविंद निगवणे हा एका काळ्या रंगाचा दुचाकीने बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन जावदा रोडने शहादा शहराकडे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केली. बनावट विमा पॉलिसी देत 34,000ची फसवणूक करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील बोरद येथील संदीप जयसिंग राजपूत यांनी त्यांचा ट्रकचा 1 वर्षाच्या पॉलिसीसाठी सतीश राजेंद्र चित्रकथे, राहणार मुरली मनोहर कॉलनी, मलोणी, तालुका शहादा यांनी पॉलिसी एजंट असल्याचे भासविले व चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनीची बनावट विमा पॉलिसी तयार करून संदीप राजपूत यांची 34,000 रुपयांची फसवणूक केली. संदीप राजपूत यांनी संशयित सशीत चित्रकथे यास फसवणूक प्रकरणी विचारणा केली असता त्याने अश्लील शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. संदीप राजपूत यांच्या फिर्यादीवरून सतीश राजेंद्र चित्रकथे याच्याविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI महेश निकम करीत आहेत. धडगाव तालुक्यात परवा झालेल्या अवकाळी पावसामुळे 50हून अधिक विजेचे खांब पडल्यामुळे बत्ती गुल झाली आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर कार्य सुरू आहे. अज्ञात वाहन चालकाच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना खेतिया शहादा रस्त्यावरील दराफाटा चौफुलीजवळ घडली आहे. अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये असलेल्या शासकीय आश्रमशाळांच्या बांधकाम व सुविधांबाबत शासन गंभीर आहे. आदिवासी आश्रमशाळांची कामे गतीने पूर्ण करणार असून ज्या ठिकाणी कामे अपूर्ण आहेत तेथील कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईक यांनी विधानसभेत सांगितले. अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा नगर येथील दरबार ताजला पावरा यांनी मोलगी येथे किराणा दुकानासमोर दुचाकी उभी केली होती. चोरट्याने सदरची दुचाकी 20,000 रुपये किमतीची चोरून नेली आहे. याबाबत दरबार दाजला पाडवी यांनी मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील स्वस्थ धान्य दुकान चालवणाऱ्या नर्मदा महिला बचत गटातर्फे नियमाप्रमाणे धान्य दिले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या राज्यातील अतिवृष्टी पूरस्थितीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने जळगावसह काही भागांमध्ये कर्जवसुलीला स्थगिती दिली असल्याची माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला, तर सदस्य सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी यांनी उपप्रश्न उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत दिल्या जात असलेल्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी नव्याने अर्ज करण्याची गरज भासू नये यासाठी पहिल्या वर्षानंतर शिष्यवृत्तीचे ऑटो रिन्युअल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. विधान परिषदेत किशोर दराडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मोहन अहिरराव होते. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण माळके, वनपाल प्रकाश पवार, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सेंदाणे, हरित सेना विभाग प्रमुख निलेश गावित, विज्ञान विभाग प्रमुख दिनेश वाडेकर उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे डिसेंबर 2028 पर्यंत हरघर जल प्रमाणीकरण साध्य करणे तसेच पाणीपुरवठा योजनांचे सक्षम संचलन आणि देखभाल सुनिश्चित करण्याची प्रमुख उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात गुरुवारी नवी दिल्ली येथे सामंजस्य करार पार पडला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातून दूरदृष्टी प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. नंदुरबार उपनगर पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले 37 वाहने गेल्या अनेक वर्षापासून पोलीस ठाण्यात पडून होती. सदर वाहनांपैकी 18 वाहनांचे मूळ मालक पोलिसांनी शोधले आहेत. मात्र इतर 19 वाहनांचे मूळ मालकांचा शोध उपनगर पोलीस ठाण्याच्या वतीने घेण्यात येत आहे. मात्र मूळ मालक मिळून आले नाही. म्हणून मूळ मालक अथवा संबंधित व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह उपनगर पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील रणाळे येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांनी एकाला अटक करत त्याच्याकडून 30,000 रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खुर्द शेतशिवारातून सुमारे 11,400 रुपये किंमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेले आहे. राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्य मिलेट्स आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असण्याची घोषणा करून या महोत्सवास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2026च्या निकालात देशभरातून 958 उमेदवारांची विविध अखिल भारतीय व केंद्रीय सेवांसाठी निवड झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 विद्यार्थ्यांनी यश मिळवले असले तरी मागील काही वर्षांच्या तुलनेत राज्यातील निवडीचा आकडा लक्षणीयरित्या घटल्याचे दिसून येत आहे. कोविडपूर्व काळात महाराष्ट्रातून 100च्या पुढे उमेदवार निवडले जात असताना आता हा आकडा यंदा 60च्या आसपास थांबल्याने तज्ज्ञ केली आहे. तालुक्यातील खोंडामळी येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथील वागेश्वरी माता मंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खोडामळी सरपंच रोहिणी पाटील होत्या. याप्रसंगी तहसीलदार प्रदीप पवार, नायब तहसीलदार मदन कावळे, खोंडामळीचे मंडळ अधिकारी अनिल पानपाटील, उपसरपंच बच्छाव, ग्रामपंचायत सदस्य दिनेश माळी आदी उपस्थित होते. भरधाव मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने 1 जण जखमी झाल्याची घटना नवापूर तालुक्यातील वडदा गावानजीक घडली आहे. भिक्कन रामदास पवार यांच्या फिर्यादीवरून मालट्रक चालक विपुल वसंत गावित याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शिवाजी वसावे करीत आहेत. साक्री तालुक्यात दिनांक 18 व 19 मार्च रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट आणि पावसामुळे झालेल्या बेहेड, कावठे, पेरेशपूर, कासारे, मालपूर, नादवण, भाडणे, अष्टाणे, विजापूर या परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार मंजुळा गावित यांनी साक्रीचे प्रांत रोहन कुवर, तहसीलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख पंकज मराठे यांचेसह केली. भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डाव साधत चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना दोंडाईचात घडली. या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरून नेल्याने दोंडाईच्या व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात LPG गॅसचा गैरवापर होत असल्याने दक्षता पथकांकडून 30 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वितरकांना समज देण्यात आली असून 2 दिवसांचा गॅस साठा ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तळोदा तालुक्यातील रोजवा शिवारात काल रात्री झालेल्या भीषण वादळ वाऱ्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. येथील प्रयोगशील महिला शेतकरी प्रभावती विलास पिंपरे यांच्या मालकीच्या 9 एकर शेतातील पपई आणि केळीची उभी पिके वादळामुळे पूर्णपणे कोलमडली असून यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात बामखेडा येथील मयूर सखाराम पाटील यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात राजपत्रित कृषी अधिकारीपदी निवड झाली आहे.
नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्याकडून महिलांचे शोषण झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निमगुळ, तालुका धुळे येथील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित बाबास कठोरात कठोर शिक्षा तसेच फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी महिलांनी पोस्टकार्डद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याने त्याचे संवर्धन व संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी शहादा येथे साने गुरुजी मित्र मंडळाच्या वतीने जागतिक चिमणी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमण्यांसाठी मातीच्या भांड्यांमध्ये थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच वृक्षांवर कृत्रिम घरटी लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.